गुला माझ्या गुला ए गुलाबी घराच्या बाहेर माझ्या बाप रे बाप बाई जिंदगीमध्ये बहुत काम केलं पण आयुष्यात एवढी कधी चिरली नाही माझी कधीच नाही का नाही मी म्हणते असे कोणते कठीण काम सांगितले मी मर्द स्वतः मरत लेखाचं होणाऱ्या बायकोचे काम करायला कोणता दम लागते मग तुम्ही हो का हो म्हणजे तू का बायकोचा फाड्या समजतीस का तसंही समज तसंही समज म्हणते अहो लाज वाटायला पाहिजे तुला होणाऱ्या नवऱ्याला एवढे कामं सांगते आजकालच्या बाया आपल्या नवऱ्याला काम सांगतात नाहीतर का म्हणजे तुझी बहुत इच्छा आहे का माझ्यासोबत लग्न करायची नाहीतर का करतो लग्न तुझ्या बरं पण पहिले त्याच्यासाठी तुला परीक्षा द्यायला लागत ती कोणती पहिले तोंडी परीक्षा तोंडी परीक्षा तोंडी परीक्षेतला पहिला प्रश्न 10 न 10 येणं जवळ करतो तुला किस लग्नाच्या पहिलेच का ऍडव्हान्स जमाना आहे मोठा हे ऍडव्हान्स काय बी होऊ शकते तोंडी परीक्षेचा प्रश्न क्रमांक 2 असे तसे नको विचारू 20 न 20 40 चाललं चालतं का तू ती मालिश तोंडी परीक्षेचा प्रश्न क्रमांक 3 बरोबर तिसरा 40 न 40 इतकी नाही समजत 80 मी तुझा नाट ना तू माझी काशी मग ये ना जवळ ये ना अशी जाऊ दे का जाऊ दे म्हणतेस मी म्हणते इतकं तुला आताच दम येते तर मग पुढच्या प्रवासाचं कसं म्हणते त्याचा अनुभव नाही तू म्हणशील तर पहिले ट्युशन लावतो तुझ्याकडे नाही तू पहिले मला ट्युशन मध्ये सगळ्या गोष्टी शिकव मग मी परीक्षा देतो डोक्याला आला ताप तेव्हा माझा बाप या बायका नाही जिंदगी बरबाद होणार आहे एक दिवस कशी स्वतः काही कामात करून टाकलीस माझ्याकडून तुला अय्यो याच्याकडे का करणार आहे काय भाई का करणार आहे का सपाट किती सांगतर पण कसं आहे बाई माहित आहे कोऱ्या करकरीत बाईवर चढायचं म्हणलं कोऱ्या करकरीत बाईकवर चढायचं म्हणलं तर ब्रेक दाबू चालवा लागेल या गाडीचे माझ्यासारखे उदाहरण देऊन आड मार्गाला जाऊ नको नाही तर ही नको मारू तू वर्कनीस विधवा होशील कशी एवढं का तू हे तू मला माझ्या पुढे काम करून घेतलीस भांडे घासायला लावलीस कपडे धुवायला लावलीस साधे भांडे धुनी नाही भांडे धुनी कपडेच तर धुतलं आणि कामाचाच विषय निघला त्यात मी पण मदत केली कायची मदत केली भांडेला असं करत होती तू कायची मदत केलीस मी पण भांड्याला केस आणत होतीस अरे पुरेचे पुरे कपडे तर मी धुतलो ना आपल्या कपड्याला पुचक केलीस ना अशी ठेवलीस बरोबर आहे ना होणाऱ्या बायकोचे काम करायला एवढं तुला अहो थोडीशी तरी दया करणं माझा जीव केवढा काम सांगतेस केवढा काम कर ना मस्त त्या जिम मध्ये जा साडी पाटल्याचे काजू किसमिस खात जा आणि त्या जिम मध्ये जा मस्त बॉडी बनव मग काय ते सलमान सारखं दिसेल युद्धात कसं ते आकडे चांगली कुस्ती खेळायची कुस्ती पहिलवानासारखी बरोबर आहे त्या सलमानला बनवलं पाडी बनवून त्याच्या जीवनात आली उदासी जे पाडी नाही बनवत त्याच्या जीवनात विदेशी आणि थेरी नाही घेतली तर मग हाय ना आपली देशी अरे गिरी 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 तुझी मुझको गिरी
पसंत झाली असते. आणि म्हणजे झालीच असते. तू आता ठीक आहे ना? हा, पण मी काय म्हणतो, हे तुझे फ्लेक्झिबल वायर आहे का नाही, त्या हाय व्होल्टेजच्या डीपीत डायरेक्ट नको टाकतो, खाकून जाशील. बरं झालं मामा तू आलास. हो ना? नाहीतर फेस कोणता न्यूट्रल कोणता काही समजला नसतं. तुझी डीपी शाप झाली का? अरे बघा तुमचं जाऊ दे. हो पण आता जाऊ दे तुमचं ते. हे बघा आता मी जसं ठरवतोय ना, सारे काही माझ्या मनासारखं होतंय. मी माझ्या ताईलाही व्यवस्थित समजावून दिलंय आणि साऱ्या गोटी कशा व्यवस्थित फिट्ट बसताय. तेव्हा मी माझं मनोरंजन करण्यासाठी इथं आलोय. तुझा मनोरंजन तर आम्ही नक्कीच करू. हो ना? माझ्या वायराला काहीतरी भरोसा नाही म्हणलास. फ्लेक्झिबल वायर आहे म्हटलं, सांभाळून ठेव. माझे वायर जरी बारीक बारीक असले ना तरी पुरी डीपी माझ्या बारीक वायरावर चालते. आणि एवढ्या मोठ्या डीपीचा करंट भेटन तर तो बल किती वेळचा लागेल. मी काय म्हणतो ते जाऊ दे. माझी सेवा करता का? मी काय म्हणते मग? बोला. सेवा पाणी करतात. मनोरंजनचं काम मी करते. ठरवा, तुम्ही ठरवा.